ॲडव्होकेट पवार शिरपूर आणि आमचे जाधव साहेबांनी जे सांगितलं आता त्याच गोष्टीला मी पण सहमत आहे. त्यांच्या सगळ्या गोष्टींना दुर्दैवाने या गोष्टी ज्या घडत असतात ह्या आपल्या काही छोट्याशा चुकीमुळे घडत असतात. म्हणून साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सीट बेल्ट या काही गोष्टी आहेत, वाहन दारू पिऊन न चालवणे, या सगळ्या गोष्टींच्या ज्या तात्पुरत्या ज्या आहेत या सगळ्या ड्रायव्हरांनी जर काळजी घेतली तर हे सगळ्या गोष्टी करणार आहेत. आणि आज सगळे लोक इथं उपस्थित झाले, लवकरात लवकर सेवा मिळाली. साहेब स्वतः आले, उपस्थित जागेवर आले, दोघी वाहनधारकांना त्यांनी बाहेर काढलं आणि तात्काळ ॲम्ब्युलन्सनं त्यांना सिव्हिलला पाठवलं. म्हणून आज त्यांचे दोघींचे प्राण वाचवले आणि त्यांच्या प्राणामागे त्यांचा परिवाराचा 2 जीव वाचले. याच्यात खूप मी साहेबांचा अभिमान आणि त्यांच्या टीमचा पण मी धन्यवाद करतो की सगळ्यांनी चांगलं काम केलं आणि तिथल्या स्थानिक लोकांनी बी खूप मदत केली. ते खूप गर्वाची गोष्ट असते, नाहीतर कोणी कोणासाठी उभं राहत नसतं. आणि आज हे रोडावर सगळे अनोळखी व्यक्तींनी मदत केली. मला आनंद आहे माझ्या या महाराष्ट्राचा. धन्यवाद. परिवहन अधिकारी उत्तम जाधव आज नवापूर सीमा तपासणी नाक्याला भेट देऊन परत येत असताना रस्त्यामध्ये मला हा अपघात झालेला दिसला. याच्यामध्ये 2 वाहनं समोरासमोर टक्कर होऊन याच्यामध्ये दोन्ही वाहन चालक गाडीमध्ये अटकलेले दिसले. त्याच्यामुळे आम्ही ताबडतोब पोलिसांना कॉन्टॅक्ट केला. क्रेन आणि ॲम्ब्युलन्स यांना बोलवून क्रेनच्या मदतीने दोन्ही वाहन चालकांना सुखरूप बाहेर काढलेलं आहे आणि त्यांना नवापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती केलेलं आहे आणि डॉक्टर कांचन वसावे ते त्यांच्यावर आता उपचार करत आहेत. आणि आमचा हा रस्ता सुरक्षा सप्ताह हा महिना चालू असून त्याच्यामध्ये रस्त्यावरचे अपघात कमी करण्यासाठी आम्ही विशेष मोहीम राबवत आहोत. परंतु ही मोहीम राबवतानाच दुर्दैवाने हा ॲक्सिडेंट आम्हाला बघायला मिळाला आणि याच्यामध्ये आम्ही दोन्ही वाहन चालकांचे प्राण वाचवू शकलो, ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. वाहन चालकांना मी खरोखर आवाहन करेल की रस्त्यावर चालताना आपण ओव्हरस्पीड, दारू पिऊन गाडी चालवणे, सीट बेल्ट न लावणे, हेल्मेट न घालणे या गोष्टीचा वापर केल्यास आपल्या नंदुरबार जिल्ह्यामधले अपघात नक्कीच कमी व्हायला मदत होईल. आपल्या माध्यमातर्फे मी सर्व नागरिकांना आवाहन करेल की रस्त्यावर आपल्या ड्रायव्हिंग करताना आपल्या जीवाची काळजी घ्यावी व नंदुरबार जिल्हा अपघातमुक्त करण्यासाठी शासनास सहकार्य करावे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.